दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नांना दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत IPS रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. कोणत्याही व्यक्तीचा प्रवास हा त्याच्या मेहनतीवर, चिकाटीवर आणि ध्येय वेडेपणावर ठरतो. हिंगोलीच्या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी येऊन थांबलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर नितीनजींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा पदवी आणि IIT दिल्लीमधून MTech पूर्ण केलं. काही काळ ऑटोमोटिव्ह व स्टील इंडस्ट्रीत काम केलं. तसंच नागरी सेवा परीक्षेसाठी तरुणांना मार्गदर्शनही केलं. पण मनात खरी ओढ होती देशसेवा करण्याची आणि त्यातून घडला त्यांचा UPSC मधील मोठा विजय. सोलापूर येथे प्रबोधक म्हणून सुरुवात, परभणी आणि चिमूरमध्ये ASP, सिंधुदुर्गमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तर संभाजीनगरमध्ये DCP म्हणून काम करत त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी केलेत. शिक्षण, परिश्रम आणि सेवाभाव यांचं उत्तम उदाहरण म्हणजे IPS नितीन दत्तात्रय बगाटे. त्यांचा प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरतो आहे. त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, खरं नेतृत्व म्हणजे फक्त अधिकार नव्हे बरं का, तर खरं नेतृत्व म्हणजे निष्ठा आणि सेवाभाव. समाजासाठी, समाजामध्ये वावरताना अत्यंत निष्ठेनं आणि ध्येयानं प्रेरित होऊन काम करणारे अनेक प्रशासकीय अधिकारी आपल्या अवतीभोवती काम करत असतात आणि आपल्याला त्यांचा अभिमानही वाटतो. आज आपल्या बरोबर आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे. बघा हा, भाजी विक्रेता ते IIT दिल्ली MTech आणि नंतर IPS, हा त्यांचा विलक्षण प्रवास आज आपण या मुलाखतीतून उलगडणार आहोत. चला त्यांना आमंत्रित करूया आणि मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा. सर या. नमस्कार. आमच्या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत. बसा. छान वाटतंय तुम्हाला भेटून. मलाही छान वाटतं. तुमचा प्रवास सगळा खूप विलक्षण आहे. सर, तुम्ही मूळचे हिंगोली मधलं निशाणा हे तुमचं मूळ गाव आणि तुमचं बालपण जे आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. आता हिंगोली निशाणा हे एक छोटंसं गाव, ते संभाजीनगर, ह्या सगळ्या वातावरणाचा, त्या गावातल्या परिस्थितीचा तुमच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम झाला? पूर्ण माझं बालपण जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्येच गेलं आणि शाळांच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणं व्हायचं. तेव्हा गावाकडच्या बऱ्याच आठवणी आहेत. असं म्हणता येईल की मनुष्य जसा वाढतो तर तो कणखर होतो किंवा तो मृदू होतो, हा स्वभाव त्याच्या मूळतः त्याच्या बालपणावर अवलंबून असतो. तर अगदी. आम्हाला घर छोटं होतं, पण पाय बाहेर ठेवला की मोकळं आकाश आणि पटांगण आणि बाजूला शेत असं वातावरण होतं. तर त्या मोकळ्या वातावरणात आम्ही वाढलो आणि त्यामधून एकच गोष्ट मी आताही आठवते की तो कणखरपणा जो आहे आणि जे धैर्य आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, ह्या गोष्टी निश्चितपणे आसपासच्या वातावरणाचा प्रभाव आमच्यावर झाला आहे. की आई-वडिलांनी जी शिकवण दिली की थोडंसं आपलं अंथरूण पाहून पाय पसरायचे, जेवढं आपल्याला जमतं तेवढंच करायचं, पुढे जायचं नाही. पण त्याच्यामधून हे पण शिकायला व्हायचं की ते आता संपल्यावर पुढे कसं जायचं. तर ह्या गोष्टी निश्चितपणे मला त्याच्यातून एक शिकायला अतिशय मिळाल्या. आता छान वाक्य तुम्ही वापरलं की या जडणघडणीत 3 गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. एक म्हणजे आकाश मोकळं, बाजूला खेळायला पटांगण आणि भोवतालचं शेत,
जे आता मुलांना मिळत नाही. नाही. तर ह्या सगळ्या वातावरणाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होताना आई वडिलांचंही मार्गदर्शन. येस. सर, छत्रपती संभाजीनगर मधली बळीराम पाटील ही तुमची शाळा, शालेय शिक्षण तुमचं तिथे झालं. हो. असं म्हणतात की शालेय शिक्षणाचा आपल्या व्यक्तिमत्वावर खूप परिणाम होत असतो. तुम्ही या शाळेकडनं कुठली मूल्य किंवा प्रेरणा घेतली असं तुम्हाला वाटतं? बहिराम पाटील शाळेमध्ये मी 2रीला असताना प्रवेश घेतला. त्या पहिले दुसऱ्या शाळेत होतो. अ, जसं शाळेमध्ये वाढत गेलो तर मला असं लक्षात आलं, की मी बॅक बेंचर होतो. मागे बसायचो आणि शाळेमध्ये सगळ्यात जास्त कोणी आमच्या ह्याच्यामध्ये मार खाल्ला असेल तर तो मी. म्हणजे खोडकर आमच्या विद्यार्थी. खोडकर नाही. मागे कोणीतरी मागे पण एक बेंच होता किंवा आसपासचे काहीतरी गडबड करायचे, पण मार मला मिळायचा. मग ते 3-4 जण जे बसलेले असायचे ते आमचा त्यांच्यापैकी कोणाला म्हणजे तरी ते मार सुटायचे पक्का आणि ते असायचा. चुकीचा धरला जायचा. त्यांनाही मिळायचा, मलाही मिळायचा. अच्छा. तर ते मार खाऊन तुमचं भीती नाहीशी होते कुठे ना कुठं. त्यामुळे आजही कितीही मोठे दंगे झाले किंवा कितीही मोठा मोर्चा, आंदोलनं झाले, तर मी हालत नाही. तर ही जी मी हालत नाही आणि मी हलणार नाही आणि मी सामोरं जाणार, ह्या ज्या कुठे जे गुण आहेत ते मला शाळेमधूनच मिळाले असं म्हणता येईल. म्हणजे पूर्वीच्या काळी मारलं जायचं ती फार चांगली गोष्ट होती, हे तुमच्या बाबतीत सिद्ध झालं. एक भाजी विक्रेता, म्हणजे अगदी सामान्य भाजी विक्रेता, ते थेट म्हणजे डिप्लोमा नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मग IIT दिल्ली एमटेक आणि IPS, हा सगळा तुमचा विलक्षण शैक्षणिक प्रवास जो आहे, म्हणजे शून्यापासून अनंताकडे जाणारा, त्या प्रवासाबद्दल अधिक थोडंसं विस्तृत ऐकायला आवडेल. शाळेत बऱ्याचशा अशा कविता होत्या म्हणजे आमच्या काळी की जे तुतारी कविता आहे. "एक तुतारी द्या द्या मज मज आणुनी, आणुनी, फुंकीन जी मी स्वप्राणाने." स्वप्राणाने. तेव्हा एक गोष्ट त्याच कवितेमध्ये एक पंक्ती आहे पुढची, की "प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेनी तयात खोदा, निज नामे त्यावरती नोंदा, बसुनी का वाढविता मेदा, विक्रम काही करा चला तर." तर ते कुठेतरी मनावर आणि डोक्यामध्ये एवढं स्ट्राँगली बिंबवून होतं, की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून बाहेर निघायचंय आणि त्यामुळे म्हणजे भाजी विकणं हे काही कंपल्शन नव्हतं. पण माझा मित्र होता एक तो भाजी विकायचा. त्याच्यासोबत बराच वेळ मी गेलो होतो आणि आमच्या मागेही एक शेवग्याचं झाड होतं, आळूचे पानं होते बरेचसे. तर असं वाटायचं की काहीतरी कुटुंबालाही हातभार लागेल. आपण आपलं पण मार्केटमध्ये काय असतं ते कळेल. बरोबर. त्यामुळं बऱ्याच वेळी मी भाजी विकायला जायचो. तर अशाच भाजी विकताना ते लाजही वाटायची कारण शाळेतले खास करून मुली बघायच्या, मुलं बघायची तर जास्त लाज वाटायची. तर भाजी विकता-विकता एक सेक्टर सोडून आमच्या इथं ऑफिस होतं एक. ते कळत नव्हतं काय होतं, पण तिथे पोलीस असायचे भरपूर. हं. तर ते तिथे कधीतरी जाऊन मी एकदा बसलेलो. तर तेव्हा ते पोलीस आले आणि त्यांनी मला हाकललं तिथून. मी गेलो नाही. दुसऱ्या दिवशी परत तिथंच बसलो. तर दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी प्रसाद दिला. प्रसाद दिला, भाजी फेकून दिली अरे! आणि मग ती गोष्ट खूप लागली. हं, तर हं. ठरवलं होतं की कुठेतरी आपल्याला अ, या परिस्थितीतून बाहेर निघायचं आणि काहीतरी मोठं करायचं. ते काहीतरी मोठे कसे होणार हे माहीत नव्हतं. पण आसपासचे जे सीनियर होते आमचे, ते जसे मार्गक्रमण करत गेले, त्यापैकी बरेचसे सीनियर खूप अभ्यासात चांगले होते. तर ते मार्गक्रमण करत गेले त्यांच्या मागे-मागे कुठेतरी जायचं आणि ते इंजिनिअरिंगला गेले. मग सोपा मार्ग काय डिप्लोमाला जा. 10वी नंतर नोकरी लागते. मग डिप्लोमा केला. त्यानंतर कळालं की बाबा ह्याच्यामधून तुला काय मोठं होता येणार नाही. मग ग्रॅज्युएशन केलं. डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतं डिप्लोमानंतर. हं. तर ते केलं. त्याच्यानंतर नोकरीही लागली. कॅम्पस प्लेसमेंट झालं आमचं. ती परिस्थिती काही बदलत नव्हती. मग असं वाटलं की बाबा अरे, IITमधून शिकल्यावर तुम्ही मोठे होसाल. काहीतरी तुम्हाला मोठं स्वप्न पूर्ण करता येईल. मग गेटची परीक्षा असते. ती परीक्षा हो. दिली गेटची आणि IIT दिल्लीला माझा एम-टेकला नंबर लागला. म्हणजे किती इंटरेस्टिंग आहे हा तुमचा सगळा प्रवास, की हिंगोली निशाणा ते छत्रपती संभाजीनगर आणि तिकडे दिल्ली डायरेक्ट IIT एमटेक आणि आधीमध्ये भाजी विक्रेता. आपण तुमच्या ह्या प्रवासाला आणखीन सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, कुठेही जाऊ नका. फार विलक्षण गोष्ट आहे सरांची. बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सर, IIT दिल्ली एमटेकला
जेव्हा एवढ्या छोट्या वातावरणातनं डायरेक्ट तुम्ही तिथे गेलात, तर तो प्रवास कसा होता? IIT दिल्ली म्हणजे एका लहान शहरामधून IIT दिल्ली सारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाणं आणि IIT दिल्लीचं वातावरण असं होतं, की म्हणजे प्रत्येक IITचं असतं. तेव्हा 7च IIT होते. मोठा कॅम्पस असतो खूप आणि तिथेच तुम्हाला राहावं लागतं. तिथेच तुमचं हॉस्टेल, तिथेच जेवण वगैरे आणि कॅम्पस फार मोठा असतो. त्यामुळे बाहेर जायचे प्रसंग फार कमी येतात. शनिवारी, रविवारी आम्ही मार्केटमध्ये हुरडायला किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीकडे जाणं व्हायचं आमचं. पण त्यातूनच झालं असं, की एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये शिकत असताना तुमचं जे एक्सपोजर आहे, ते जे लोकल लेव्हलचं आहे, ते तुमचं ग्लोबल लेव्हलपर्यंत आपलं एक्सपोजर जातं, की एवढे मोठे-मोठे इव्हेंट्स तिथे व्हायचे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांशी तिथे ओळखी झाल्या, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि जग हे आपल्या छोटंसं नसून, आपल्या गावाएवढं नसून ते फार मोठं आहे, की म्हणजे त्यातच अशी छोटी गोष्ट म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीचा आनंदही घेताना, की मित्रपरिवार तिथं खूप स्ट्राँग होता. त्यामुळे सोबत राहत असताना तो एक आमचा एक परिवार घनिष्ठ बनला आणि भारताच्या विविध भागातून मुलं तिथे शिकायला येतात. तर त्यामुळे तामिळनाडू ते जम्मू आणि काश्मीर आणि गुजरात ते सगळ्या नागालँड प्रदेशातले. प्रत्येक हं. ठिकाणचे लोकं तिथे असतात. त्यामुळे प्रत्येकाची भाषा थोडी-थोडी शिकायला मिळाली. प्रत्येकाचं क्विझिन जे घरून काही लोणची आणायचे, तर नवीन-नवीन गोष्टी अशा शिकायला मिळाल्या, की प्रत्येक राज्यामधले लोक हे कसे एकसंगतेने एवढ्या मोठ्या देशात राहत आहेत, त्याची प्रचिती खरी आम्हाला त्यावेळेला IIT आली. दिल्लीला पण आली. आईच्या हातची चुलीवरची गरम भाकरी ते थेट मेसमधलं जेवण, तर हा मी बदलाला कसं स्वीकारलं? IIT दिल्लीमध्ये मी झंस्कार हॉस्टेलमध्ये राहत होतो हां. आणि घरच्या भाकरीची आठवण, आईच्या पोळीची, भाजीची आठवण तर यायचीच. पण तिथे रस्ता काढण्यासाठी मेसमधलं जेवण हे कुणालाही नको असतं. ते हां. नकोसं होतं. तर तिथे बाहेर एक पराठावाला होता. तर तो ₹6त 2 अंड्यांची भुर्जी आणि पुढच्या ₹6त 2 पराठे. असं ₹12त जेवण होऊन जायचं. तर सकाळी मेसमध्ये खाल्लं तरी संध्याकाळचं मात्र व्यवस्थित चांगलं ते पराठ्याच्या गाडीवर जाऊन तिथं खायचं. असे आम्ही तिथे दिवस कारण काढले. करायचं आहे एम-टेक हे ठरवलं होतं. त्यामुळे आहे त्या परिस्थितीला तुम्ही ॲडजस्ट करत होता आणि आनंदाने करत हो, होता. हो. मधल्या काळात तुम्ही स्टील कंपनीमध्ये पण नोकरी केली, नाही नंतर अध्यापन पण केलं ना? मी IIT दिल्लीमधून एम-टेक झाल्यानंतर एका स्टील इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. हां. तिथे काही काळ नोकरी केल्यावर अध्यापन पण केलं. पुण्यामध्ये मी पुन्हा एका ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी केली. हां. त्यानंतर कुठेतरी अ, बऱ्याचशा गोष्टी अशा आयुष्यातही घडलेल्या होत्या आणि त्या कानोसा घेत होत्या वारंवार आणि बऱ्याच वेळा असं वाटत होतं, की ही नोकरी सोडून द्यावी. बरेचसे प्रसंगही असे घडत होते, की पुण्यातच असताना एका वेळी झालं असं, की एका मॉलमध्ये मी आणि माझा मित्र आम्ही काहीतरी विकत घ्यायला गेलो. तर मी टू व्हीलर होती, तर ती पार्किंगसाठी लावायला गेलो एका मॉलच्या बाहेर. तो रेग्युलर मॉल आम्ही बघायचो. पण संडेच्या वेळी तिथं पार्किंगला गाडी लावत असताना काही दादा-भाई लोकं येऊन तिथे पार्किंगची वसुली करायचे. तर मला माहीत होतं की सरकारी रोड आहे आणि मित्र माझा तो मध्ये गेला. म्हटलं, "मी थांब, गाडी लावून आलो." ती गाडी लावली की त्यांनी कागद फाडला. कागद फाडल्यावर मी त्याला विचारलं, "का रे बाबा काय?" तो मला म्हटलं की ₹10. म्हटलं, "कसले? सरकारी रोड आहे. देत नाही जा." मग त्याने देत नाही जा म्हटल्यावर त्यांनी 5-50 मुलं बोलवलेत तिकडून. तर तेवढ्यात झालं असं की मित्रही माझा आला तो आणि मग आम्ही दोघं व्हर्सेस ते 5-50. तर हे माहीत होतं की पळालं तर मार खातात हं. आणि थांबलं तर मे बी समोरचा विचार करतो. मग हां. त्या दृष्टिकोनात मी थांबलो. तेवढ्यात मी डायल 100ला कॉल केलेला होता पोलिसांना. त्या पोलिसांशी बरेचसे जुने पण अनुभव होते. पण हा एक नवीन अनुभव होता माझ्यासाठी, की हां. पोलीस आले आणि ते जेवढेही 5-50 होते, हां. ते जागेवरच थांबले क्या बात आणि है! मी तिथून सुखरूप निघून गेलो. तर एवढे प्रसंग घडलेलेच होते आणि प्रशासनाशी वारंवार संबंध येत होता आणि कुठेतरी ती पाल चुकचुकत होती, की नाही, ही जागा आपल्यासाठी नाहीये. वारंवार तुम्ही असे धाडसी कृत्य करतायत, असं काही काम करतायत, तर तसंच काम तुम्ही करा. पण मग अचानक तुम्ही हे सगळं करत असताना सिव्हिल सर्व्हिसेसकडे आपण जावं, असं तुम्हाला का वाटलं आणि मग ती प्रेरणा कुठून मिळाली? असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला आयुष्याला द्यावे द्यावे उत्तर. उत्तर. वाह! तर ही पण कविता कुठेतरी शाळेमध्ये ऐकलेली आणि
ते मन रमत नव्हतं मी सांगितलं आणि बरेचसे प्रसंग असे घडत होते, की पोलिसांशी वारंवार संबंध येत होता बऱ्याचशा गोष्टीमध्ये. तुमच्यापेक्षा जास्त दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं त्यात समाधान असतं, सुख असतं. त्याचबरोबर तुमची स्वतःची परिस्थिती ही बदलत नाहीये, तुम्ही कुठेही गेल्यावर. हे भान कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये होतं. तर त्यामुळे मी निर्णय घेतला, की ही नोकरी सोडायची आणि पोलिसमध्ये जायचं आणि ठरवलं, की आय-पी-एस व्हायचंय आपल्याला. त्यानुसार मी ती प्रायव्हेट नोकरी सोडली आणि म्हणजे खूप अ, मोठा टर्निंग पॉइंट पण होता हा आणि मोठा खूप टर्निंग मोठा निर्णय पण होता. हो, आव्हान होतं ते आव्हान होतं. एकदम प्रशासकीय नोकरी करणं आणि पण ती हिंमत तुम्ही अ, हिमतीनं ते तुम्ही केलत. तो सडन निर्णय मी घेतला, सोडून दिलं आणि मग त्यानंतर मी घरी आलो. मी अभ्यास चालू केला. मग 2013 ला मी जो पहिला इंटरव्ह्यू दिला होता, त्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू दिला, पुन्हा इंटरव्ह्यू दिला. झालं नाही आणि त्या दरम्यान माझं लग्नही झालं होतं. थांबा, हा प्रवास आणखीन ऐकण्यासारखा आहे, की तुमचं लग्नही झालं होतं आणि मग नवीन आव्हानांची बरोबर, मालिका सुरू झाली होती. बरोबर. मंडळी कुठेही जाऊ नका. बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. लग्न झालं आणि UPSCचा सगळा अभ्यास सुरू असतानाचा लग्न झालं संघर्ष. लग्न झालं त्यानंतर पुन्हा एक इंटरव्ह्यूला म्हणजे तोंडावर पडलं गेलं हं. आणि ते धीर होत नव्हता. पण बायको माझी खूप चांगली आहे. अमृता नाव आहे तिचं. तर तिने धीर दिला. ती पण मेकॅनिकल इंजिनिअरच आहे. तिने धीर दिला, पाठबळ दिलं. घरच्यांचंही पाठबळ होतंच. परीक्षा नकोशी वाटत होती. पण म्हटलं जे स्वप्न तुम्ही बघितलंय ते स्वप्न पूर्णत्वास नेलं पाहिजे. मग त्यामुळे जेव्हा मुलगा झाला त्याच्या हफ्त्याभरानंतरच एक्झाम होती. तर अभ्यास तेवढा झालेला नव्हता. पण मुलांना माझ्या स्टुडंट्सला शिकवतच जे काही अभ्यास होत होता, तोच अभ्यास माझ्यासाठी पुरेसा झाला होता. त्यानुसार मग परीक्षा दिली. पुन्हा इंटरव्ह्यूला, पर्सनॅलिटी टेस्टला सामोरा गेलो आणि तिथून पुन्हा आल्यावर पुन्हा मुलांना शिकवायला लागलो. आणि त्या इंटरव्ह्यू नंतर त्या रिझल्टची मी वाट बघत होतो हं. आणि तो असं वाटलं, की हा माझ्यासाठी आता शेवटचा रिझल्ट आहे. याच्यानंतर आपल्याला विचार करावा की लागेल. काय कुठं करायचं नक्की? थांबायचं हे पण माणसाला समजलं पाहिजे. पण दैव बलवत्तर आणि की त्या 2016ला जी परीक्षा होती, ती मी क्रॅक केली आणि आय-पी-एस झालो. पण मग पहिलं पोस्टिंग मला वाटतं सोलापूरला होतं का? सोलापूरला आमची प्रोबेशनरी पिरियडमध्ये सोलापूरला मी एक 6 महिने काढायचे असतात. तो अनुभव कसा होता मग? हां, सोलापूरमध्ये एक एक प्रोबेशनर जो असतो असं म्हणतात, की प्रोबेशनर आणि कमिशनर या दोघांच्या नादी लागायचं नाही. तर कारण नवीन-नवीन अकॅडमीमधून आम्ही आलेलो असतो. हां. सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी हैदराबादमध्ये आहे. तिथून आलेलो असतो आम्ही 6 महिन्यांकरिता स्टेटमध्ये प्रशिक्षणासाठी आणि मग सोलापूरमध्ये आल्यावर कळालं, की पोलीस आहे. तर एस-पी साहेब आमचे श्री मनोज पाटील यांनी म्हटले, की तुम्ही रेडवर जा. तर मग ते रेड करता ते रेड्स करायची आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची एवढी जास्त सवय झाली, की हं. तिथे मुळेगाव तांडा म्हणून एक एरिया आहे. तो एक अनुभव सांगू इच्छितो, की तिथे खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या भट्ट्या होत्या. तर मी रेग्युलर तिथे जाऊन त्या भट्ट्या उद्ध्वस्त करायचो. कारण कायद्यात जी प्रोव्हिजन होती. तर असं करता ते दारू जी आहे तिथंच नष्ट करावी लागते. तर एकदा मी विचार केला, की खूप मोठी फोर्स घेऊन तांड्यात घुसून ते दारू नष्ट करायची. तिथे जे काही अवैध दारू बनते. तर ते त्या गल्लीमध्ये घुसलो आणि एक मावशी होत्या बसलेल्या. खूप जाडसर होत्या, वजन होतं. तर त्या दारातच बसलेल्या होत्या. आमच्यासोबत पोलीस महिलांचा स्टाफ पण होता. तर मावशी काही बाजूला हटत नव्हत्या. तर मला डाऊट आला, की मध्ये काहीतरी आहे. अच्छा. तर मावशींना थोडंसं बाजूला करून उडी मारून मला जावं लागलं. मध्ये गेल्यावर खूप मोठ्या ट्यूब्स होत्या अशा टायरच्या, हां. त्यांच्यामध्ये दारू ठेवलेली होती. हो. तर मावशी त्या आल्या तिथे आणि सगळ्यांना धक्के मारून आणि तिथं आल्या आणि त्या त्या ट्यूब्सवर पडल्या. पण ते म्हणजे बाजूला तुमचा पहिला अनुभव पण सनसनाटीच होता. म्हणजे तुम्ही पोस्टिंग मिळाल्या पराक्रमच करून लगेच ते पकडलं सगळं. मग मावशी काही हटत नव्हत्या. तर आम्ही साइडनी ब्लेड मारली आणि ती दारू नष्ट केली, हो. जेणेकरून ती बाहेर आली. तर त्या मावशी खूप रडायला लागल्या. तर तो एक हृदयद्रावक अनुभव होता. मावशी खूप रडायला लागल्या. अ, मावशी तिथंच तशाच त्या पूर्ण ती दारू त्यांच्या रूममध्ये भरली होती. त्या खाली बसल्या आणि रडत होत्या. मला पाहायला गेलं नाही.
मी खाली बसलो तसंच त्या सांडलेल्या दारूमध्ये त्यांच्यासोबत बसलो. हं. म्हटलं, "मावशी, आमचं काय चुकलं?" तर मावशींनी सांगितलं, की "हा हा व्यवसाय आम्ही पिढ्यानपिढी जात करत आहोत. तुम्ही नवीन कायदा आणलाय आणि तुमच्या कायद्यानुसार मग तुम्ही आमच्यावर कारवाई करता. आम्ही जायचं कुठं आणि जगायचं कसं?" हं. तर तो अनुभव असा होता, की म्हणजे तुम्हाला तुमच्या भावनांना आवरून कुठेतरी म्हणजे भावना काही वेगळ्या सांगत होत्या, पण कायदा काही वेगळा सांगतोय, तर भावनांना आवरून तुम्हाला कायद्यांची अंमलबजावणी करावी लागते, हे मी त्या दिवशी शिकलो. म्हणजे फक्त कायदाच नसतो, तर तुम्हाला लोकांच्या भावनांनाही बघावं लागतं, पण त्यातून वाट काढून तुम्हाला कायद्याची म्हणजे पोलीस अंमलबजावणी करावी माणूस लागते. असतो, पण त्याला कायद्याची अंमलबजावणी करणं हो, पण भाग बरोबर, असतं, नाही बरोबर. का? तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये काम केलं, हिंगोलीत केलं, परभणीत केलं आणि आता रत्नागिरी, चंद्रपूरमध्ये. चिमूरला पण मला हो, वाटतं चिमूर. तुम्ही केलंत आणि आता रत्नागिरीमध्ये पण काम हो. करताय. या ठिकठिकाणी काम करताना जे काम तुम्ही केलंत, त्यातलं एखादं विशेष समाधानकारक काम, की सगळंच काम छान आहे, पण एक काम असं होतं, की जे तुम्हाला खूप समाधान देऊन गेलं या सगळ्या प्रवासात. ते कुठलं सांगायला आवडेल? एक चिमूरची गोष्ट सांगतो. चिमूर हे चंद्रपूरमधील तालुका आहे. तिथे माझी एस-डी-पी-ओ म्हणून पोस्टिंग झाली. हं, तर चिमूर क्रांती जी घडली होती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तर तिथले लोकं दे आर काइंड ऑफ अगेन्स्ट द ॲडमिनिस्ट्रेशन. हं. बऱ्याचशा घटना अशा घडल्या होत्या. तर माझ्यासाठी आव्हान होतं, की त्या लोकांना सोबत माझी सवय आहे, की मी लोकांमध्ये राहून लोकांसोबतच काम करतो. तर तिथेही तिथल्या जे यूथ होतं त्यांना सोबत घेऊन मी बऱ्याचशा तिथे गोष्टी करण्याची सुरुवात केली हळू-हळू. तिथं मी मॅरेथॉन कंडक्ट केले. तिथं एक छोटंसं जिम उभारलं. त्या जिममध्ये मुलं यायला लागली. त्यांच्यासोबत ओळखी झाल्या हळू अशाच गोष्टीमध्ये असं झालं, की ग्रामपंचायतीचे मतदान असताना थोडा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न झाला आणि अंबोली म्हणून तिथे एक गाव होतं. त्या अंबोली गावामध्ये तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हँडल करताना थोडंसं हेवी हँडेडली घ्यावं लागलं. त्यामध्ये ते लोकं फारच नाराज झाले. तर माझा जो हे होता, की मानस होता, की लोकांसोबत काम करायचा तो कुठेतरी तिथं तुटला. हं. कारण त्या दिवशी थोडीशी कारवाई करावी लागली होती. मी माहिती घेतली गावामध्ये, की काय आहे. तर असं कळालं, की तिथे मुलं जे आहेत ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतात आणि त्यांना कुठेही बसायला त्या गावामध्ये लायब्ररी नाहीये. जागा नाही आणि लायब्ररी हां, नाही. तर मी त्या ग्रामपंचायतीची इमारत तिथं बघितलेली होती, की तिथं बाजूला एक मोडकळीस आलेली तिथं सगळा कचरा रद्दी टाकलेली रूम होती. मोडके-तोडके बाकडे टाकलेले. तर मी गावामधल्या काही मुलांना एकत्र घेतलं आणि ठरवलं, की त्या रूमचं रूपांतरण आपण अ, लायब्ररीमध्ये वर्गात करायचं. वर्गणीतून आणि स्वतःच्या ह्याच्यातून आपण तिथं लायब्ररी तिथं ती उभारायची. मुलांसोबत जे प्रिपेअर करत होते त्यांच्यासोबत ती रूम त्याच दिवशी आम्ही ती खाली केली पूर्ण आणि तिथे एक सुंदरशी लायब्ररी उभारली. आता हे जे ग्रामीण शहरातनं मुलं बरोबर. UPSCचा अभ्यास करायला येतात किंवा शहरातनं सुद्धा येतात, त्यांना तुम्हाला काय त्रिसूत्री सांगायला आवडेल, की त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे? UPSCची परीक्षा देताना काय केलं पाहिजे त्यांनी? अ, पहिली गोष्ट तर मी असं काही पुश नाही करणार, प्रमोट नाही करणार, की त्यांनी हेच केलं पाहिजे किंवा तेच केलं पाहिजे. आपण ज्यांनाही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करायचा तर माझं एवढंच म्हणणं आहे, की त्यांनी परीक्षेचा अभ्यास करावा. त्यांनी फक्त अभ्यास करू नये. परीक्षा हं. पहिले तुम्हाला जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही फक्त अभ्यास एके अभ्यास केल्याने तुम्ही परीक्षा पास होत नाही. तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करा. त्याचे जे पेपर्स आहेत, माझ्या मते तुम्ही त्याचं अवलोकन करा आणि त्यानुसार तो तुमचा अभ्यास ठेवा. फक्त अभ्यास करून कोणी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास होत नाही, हे बरोबर. माझं एक मत आहे. दुसरी गोष्ट अशी की संकटं येतात प्रत्येकाच्या आयुष्यात ती असतात. प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. असं नसतं की कोणीही नसतं. तर ते संकटावर कुठं ना कुठं मात करणं तुम्हाला जमलं पाहिजे. आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपण आहे त्या सामोरं गेलं परिस्थितीला पाहिजे. तुम्हाला सामोरं जावं लागणार खूप आहे. छान आहे तुमचा हा सगळा प्रवास. अतिशय प्रेरणादायी आहे. तुमचं परिवार सगळा, त्यांचं योगदान ह्याच्यामधलं कसं आहे? आई-वडील निश्चितपणे की त्यांनी जे पाठबळ दिलं अ, अ, माझा भाऊ-बहीण अ, अ, पत्नी, मुलगा म्हणजे कुठं ना कुठं ही वॉज अ लकी चार्म मुलगा माझा कारण धक्के खातच होतो, होत नव्हतं. तर मी म्हणेल ही वॉज अ लकी चार्म फॉर मी. विवान नाव आहे त्याचं. तर ते कुठं ना कुठं स्ट्रेस बस्टर्स आहेत माझ्यासाठी आणि नेहमी त्यांचा पाठिंबा असतो. हा तुमचा प्रवास खूप विलक्षण आहे आणि नक्कीच आजच्या कार्यक्रमातनं तरुणांना विशेषतः खूप प्रेरणा मिळाली असेल याची खात्री आहे. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आपल्या इतक्या व्यस्त दिनचर्येतून आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार
आणि आपल्या सगळ्या कार्याला आमचा खरोखर सॅल्यूट. थँक्यू. मंडळी, कुठल्याही छोट्याशा गोष्टीत समाधान न मानता सतत शिकण्याची आवड ठेवणं हे बगाटे सरांनी केलं. त्यांचा हा विलक्षण प्रेरणादायी प्रवास आपल्याला नक्की आवडेल, ऊर्जा तर देईलच, पण मार्ग दाखवेल. नक्की बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. धन्यवाद.